नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल पीके क्रिएशन मध्ये। आज आपण पाहणार आहोत सॉफ्ट स्पॉन्जी असा मेदूवडा। आपला मेदूवडा बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असा कसा करायचा त्यासाठी मी इथे काही टिप्स देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा मेदूवडा तयार करण्यासाठी मी इथे 2 ट्रिक्स सांगितले आहेत। त्यातली तुम्हाला जी सोपी वाटेल आणि तुम्हाला जी सोपी जाईल ती ट्रिक्स तुम्ही वापरू शकता। याला आपण गरमागरम सांबर आणि चटणी सोबत एन्जॉय करायचे। चला तर मग उशीर न करता आपल्या या मेदूवडा तयार करण्यासाठी सुरुवात करूया। मेदूवडा तयार करण्यासाठी मी इथे 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला 3 ते 4दा स्वच्छ पाण्याने असं घासून छान धुवून घ्यायचं आहे। व्हिडिओ मध्ये बघू शकता की असं छान घासून आपल्याला डाळीला 3 ते 4 वेळा असंच धुवून घ्यायचं आहे। नंतर डाळ भिजल इतपत पाणी टाकून आपल्याला याला 4 ते 5 घंटे रेस्ट साठी ठेवायचं आहे। तर व्हिडिओ मध्ये बघू शकता इथे आपल्याला 3-4 घंटे झालं डाळ भिजवलेली होती। तर ही डाळ कशी फुललेली पोवर अशी फुलून आलेली आहे। या स्टेजला आपल्याला या डाळीला छान बारीक असं मिक्सर मध्ये कुटून घ्यायचं आहे। जर तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। तर इथे एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे। नंतर यात आपल्याला 2 मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या टाकू शकता। यात मी थोडी कोथिंबीर ही टाकलेली आहे। यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरे पावडर ही टाकू शकता। तर व्हिडिओ मध्ये बघू शकता असं छान दरदरा असं आपल्याला हे मिक्सर मध्ये वाटण करून घ्यायचं आहे। जर तुम्ही जास्त बारीक केलं तरीही चालते, बट मीडियम साइज मध्ये थोडं दरदरा असलं तर आपला छान रवाळ असा मेदूवडा तयार होईल। या प्रकारे आपल्याला सगळी डाळ अशीच मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे। इथे माझी सगळी डाळ मिक्सर मध्ये बारीक करून झालेली आहे। यात आपल्याला चवीनुसार थोडं मीठ टाकून असं याला छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे फेटायसाठी आपल्या हाताचाही वापर करू शकता। इथे मी विस्करच्या साहाय्याने फेटून घेत आहे। असं फेटल्याने यामध्ये थोडी हवा भरेल आणि आपले मेदूवडे छान सॉफ्ट स्पॉन्जी तयार होतील आणि हे बॅटर फ्लफी होईल। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक चिरून कांदा किंवा मिरच्याचे बारीक तुकडे करूनही यात टाकू शकता। या स्टेजला तुम्ही यात कोथिंबीर किंवा अन्य भाज्याही टाकू शकता। हे पीठ रेडी झालं हे कसं कळावं यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात याची गोळी करून आपल्याला पाण्यात सोडायचं आहे। ही गोळी जर वर तरंगत असेल तर आपलं पीठ हे तयार झालेलं आहे, किंवा जर ही गोळी खाली तळाला जाऊन विरघळत असेल तर आपल्याला आणखीन थोडं पिठाला जास्त फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ तयार होईल। नंतर पाण्यात थोडा हात ओला करून आपल्याला या पिठाचा असं छान हातानं गोळी तयार करून असं बोटानेच मध्ये छिद्र करून घ्यायचं आहे आणि याला तेलात टाकून घ्यायचंय। अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की पाण्यात थोडासा हात हे करून आपण छान एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आकार बदलू शकता आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने तुम्ही यामध्ये छिद्र पाडून असं छान तेलात सोडायचं। याच प्रकारे तुम्ही आणखीन मेदूवडे असंच तळून घ्यायचंय। यासाठी तुम्हाला तेल जास्त गरम ही नको आणि जास्त थंड ही नको, मीडियम फ्लेम मध्ये हे तेल गरम झालेलं पाहिजे। तुम्ही लो टू मीडियम गॅसवर हे वडे छान तळून घ्यायचं आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिट तुम्हाला हे वडे तळायला लागतील। मीडियम गॅसवर तळल्याने हे वडे आतपर्यंत पोगर आणि वरून क्रिस्पी असे तयार होतील।
व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना। असंच तेल नितळून आपल्याला हे वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। मी इथे एक वडा तोडूनही दाखवते। तुम्ही बघू शकता की आतून किती पोगर असा हा वडा तयार झालेला आहे आणि किती स्पॉन्जी असा हा वडा इथे तयार झालेला आहे। याच प्रकारे इथे चाळणीच्या साहाय्यानेही तुम्ही हे वडे तयार करू शकता। असं चाळणी थोडी पाण्यात भिजवून यावर या पिठाचा असं छान गोळा तयार करायचंय। पाण्यात थोडं बोट घालून असं याला छिद्र पाडून आपल्याला हा वडा तेलात तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता असं चाळणीला थोडं पाण्यात बुडवून असं पिठाचा गोळा आपल्याला यावर ठेवायचा आहे आणि बोटाला थोडं पाणी लावून आपल्याला यामध्ये छिद्र तयार करून घ्यायचं आहे आणि असं हलक्या हाताने आपल्याला हा वडा तेलात टाकून घ्यायचा आहे। याच प्रकारे आपल्याला सगळे वडे तेलात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान असे हे वडे तयार झालेले आहेत। या 2 ट्रिक्स वापरूनही तुम्ही हे वडे तयार करू शकता। मार्केटमध्ये हे वडे तयार करण्यासाठी मशीनही अवेलेबल आहे, तीही तुम्ही इथे वापरून हे वडे तयार करून घेऊ शकता। छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे 5 ते 10 मिनिटं तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आतून पोगर आणि वरून क्रिस्पी असे हे वडे तयार होतील। असंच आलटी पलटी करत आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत। त्याचा कलर लालसर होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। असं छान तयार झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे वडे काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी असा हे वडे आपल्याला तयार करून झालेले आहेत। किती फ्लफी आणि आतून पोगर असे हे वडे आपले झालेले आहेत। तुम्ही याला चटणी सोबत सांबर सोबत एन्जॉय करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझं चॅनल पाहत रहा। धन्यवाद।